माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कर्जमुक्ती आठवण व मेळघाट संघर्ष यात्रा चिखलदरा येथे संपन्न झाली। या यात्रेच्या समारोपाप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मेळघाटातील आरोग्य, पाणी पुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संवाद साधून या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी येत्या आठवड्यात विशेष बैठक घेण्यात येईल असे स्पष्ट केले। गेल्या 9 दिवसापासून मेळघाटातील दुर्गम भागात सुरू असलेल्या या पदयात्रेने येथील कुपोषण, माता मृत्यू दर, पाणी टंचाई आणि रस्ते यासारख्या मूलभूत प्रश्नांना केंद्रस्थानी आणले आहे। यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मेळघाटातील परिस्थितीची सरकारला पूर्ण जाणीव आहे। आरोग्य आणि पाणी पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच विशेष बैठक बोलाविली जाईल। धोरणात्मक अडथळे आल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने मार्ग काढला जाईल। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी चुरणी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा 50 खाटांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली। तसेच मेळघाटात सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा बच्चू कडू यांच्या आंदोलनाचाच परिणाम आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे हा निर्णय मार्गी लागला। आता मेळघाटाच्या विकासासाठीही अशीच तत्परता दाखवून भविष्यात आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील राहील। या समारोप कार्यक्रमास आनंदराव अडसूळ, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह परिसरातील नागरिक आणि आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाटातील विविध समस्यांचा पाढा वाचून यावर कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।